आम्ही देवाच्या पुढे त्यानंतर तुमच्या पुढे लोटांगण घालून तुम्हाला विनंती आहे, लोटांगण पोलीस काढू नका. साहेबांचा शब्द घ्या ना, ते मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्ही पोचवा. आम्ही मतदान करत नाही. एक दिवस अपडेट नाही केलेला त्याचा सर हरियाणा हायकोर्टाचा निर्णय आहे. शक्तीपीठ बाधित शेतकरी गणेश नागराव बोडके, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आम्ही आज बार्शी तालुक्या इथे भूसंपादन अधिकारी साहेबांना मीटिंग लावल्यावर आलो होतो. सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीनं शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे आणि संयुक्त मोजणी शेतकरी कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. हात जोडून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, भूसंपादन अधिकाऱ्याला दिलेलं आहे आणि शेतकऱ्याला आंदोलनाला किंवा लॉ अँड ऑर्डर हातात घेण्यासाठी भाग पाडू नये ही सरकारला आपण विनंती करण्यासाठी आणि भूसंपादन अधिकारी यांना साहेबांना निवेदन देण्यासाठी बार्शी तालुका तहसील कार्यालय इथं जमलो होतो. शेतकऱ्यांचा एकजुटीनं विरोध आहे आणि शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द केल्याशिवाय थांबणार नाही. मी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1. शक्तीपीठ महामार्गाचे अनुषंगाने आज 9 गावातल्या सर्व शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी जी अधिसूचना 7 मार्च रोजी प्रसिद्धी झाली, त्या अधिसूचनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना वैयक्तिक त्यांनी जे अधिसूचनेच्या अनुषंगाने आक्षेप घेतलेले त्याची सुनावणी, त्याचे वेळ आणि कालावधी ठरवणे आणि शासनाचे जे काही कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई देण्याचं धोरण आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज बैठक लावली होती. शासनाने MSRDC कडून आलेल्या PPT-नुसार भूसंपादन कायदा 2013च्या अनुषंगाने जे मागील 3 वर्षाचे जे काही सरासरी दराची सरासरी आहे बाजार मूल्याचे ते त्याच्या 4 पट देण्याचं निश्चित केलेलं आहे. जे स्वतःहून शेतकरी हे करारनामा करायला तयार आहेत, कुठलंही भूसंपादन प्रक्रिया न राबवता, त्यांना 25% एक्स्ट्रा म्हणजे 5 पट दर देण्यासाठी शासन तयार आहे. हे शेतकऱ्यांपर्यंत शासनाची आणि MSRDCची भूसंपादन अधिकारी म्हणून मी ते भूमिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. शेतकऱ्यांचे वैयक्तिक म्हणणंही ऐकून घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुनावण्या पुढच्या आठवड्यामध्ये सुरू करण्यात येतील. थँक्यू.